नमस्कार मित्रांनो, दिया एज्युकेशन या प्लॅटफॉर्मवर आपले खूप खूप स्वागत आहे. हॅलो स्टुडंट्स, कसे आहात? आपण इयत्ता 5वी EVS चॅप्टर पहिला आवर अर्थ अँड आवर सोलार सिस्टीम या चॅप्टरला सुरुवात केली होती. पार्ट 1 आपण पाहिलो आहोत. आज पार्ट 2ला सुरुवात करूया. अदर हेवनली बॉडीज इन द सोलार सिस्टीम. अजून काही हेवनली बॉडीज आहेत जे आपण सोलार सिस्टीममध्ये पाहणार आहोत. पहिला काय आहे? सॅटेलाइट. सॅटेलाइट आपण बघूया काय आहे. सम हेवनली बॉडीज रिव्हॉल्व अराउंड प्लॅनेट्स. दीज आर कॉल्ड सॅटेलाइट. काही हेवनली बॉडीज असतात ते काय करतात? ग्रहांभोवती फिरत असतात. त्यांना आपण काय म्हणतो? सॅटेलाइट असे म्हणतो. प्रत्येक ग्रहाला प्रत्येक सॅटेलाइट असतो. आपल्या पृथ्वीचा सॅटेलाइट कोणता आहे? तर मून आहे. चंद्र हा आपल्या पृथ्वीचा सॅटेलाइट आहे. पुढे बघा काय म्हटलेलं आहे. सॅटेलाइट्स टू गेट देअर लाईट फ्रॉम सन. त्या सॅटेलाइटला पण प्रकाश सूर्यापासूनच मिळतो. पुढे बघा. वी सी द मून ॲट नाईट. आपण रात्री आकाशात चंद्र पाहतो. आपल्याला जेव्हा आकाशात चंद्र दिसते त्याचा प्रकाशही आपल्याला दिसतो, पण ॲक्च्युली त्याचा प्रकाश असतो का? तर नाही. चंद्राला सूर्याचा प्रकाश मिळत असतो. ठीक आहे. जो सूर्याचा प्रकाश असतो तो चंद्र स्वतःमध्ये घेतो आणि आपल्याला रात्री प्रकाश देतो. रात्री आपल्याला तो चमकताना दिसतो. ठीक आहे. पुढे बघा. इट रिव्हॉल्व अराउंड द अर्थ. चंद्र हा कोणाभोवती फिरत असतो? अर्थभोवती फिरत असतो, पृथ्वीभोवती फिरत असतो. हेन्स इट इज कॉल्ड सॅटेलाइट ऑफ द अर्थ. याला आपण चंद्राला काय म्हणतो? अर्थचा सॅटेलाइट म्हणतो. पुढे बघा काय म्हटलेलं आहे. मोस्ट ऑफ द प्लॅनेट्स इन द सोलार सिस्टीम हॅव सॅटेलाइट. म्हणजे काय? सोलार सिस्टीममध्ये भरपूर असे ग्रह आहेत जे सूर्याभोवती फिरत असतात. पण ग्रहांभोवती कोण फिरतात? तर हे सॅटेलाइट ग्रहांभोवती फिरत असतात. पुढे बघा. द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन. ग्रह हे काय करतात? सूर्याभोवती फिरत असतात. ठीक आहे. ग्रह सूर्याभोवती फिरतात. इथे बघा, लक्ष द्या इकडे. इथे चित्र दिलेले आहे तुमच्या पुस्तकामध्ये. बघा, हा काय आहे? सूर्य आहे. सगळे ग्रह काय करत आहेत? सूर्याभोवती फिरत आहेत. हे बघा, हे सगळे ग्रह आहेत. ठीक आहे. हे काय करत आहेत? इथे लक्ष द्या. हे बघा, ज्युपिटरची ऑर्बिट बघा फिक्स ठरलेली आहे. ते काय करतात? सनला पूर्ण फिरत असतात. सनच्या अवतीभोवती फिरत असतात. ठीक आहे. आणि हे काय आहेत? ग्रह आहेत. हा बघा, इथं बघा काय? अर्थ आहे. अर्थचा इथं मून आहे. बघा, इथं मून दिसतोय. लक्षात येतोय तुम्हाला? इथं दिसतोय का मून? मून बघा अर्थच्या भोवती फिरतोय तो. आता समजा अर्थ इकडे फिरत असेल तर मून तिथेच थांबणार का? तर नाही. मून पण अर्थच्या मागे गोल गोल अर्थला गोल फेऱ्या मारत त्याच्या मागे अर्थच्या मागे फिरत असणार. ठीक आहे. तो जसा अर्थ पूर्ण सूर्याला गोल फेरी मारतो तसाच मून पण अर्थच्या भोवती गोल गोल फेऱ्या मारत जात असतो. ठीक आहे. समजतंय? लक्षात येतंय? इथे काय म्हटलंय बघा या दोन ओळींमध्ये. द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन अलॉंग विथ देअर सॅटेलाइट. म्हणजेच काय? जसजसे काय म्हणताय बघा, इथं लक्ष द्या. जसजसे आपण आपले जे ग्रह आहेत ते काय करतात? सूर्याला फेरी मारतात, अशी गोल फेऱ्या मारतात. तसा अर्थ बघा इकडे फिरतोय गोल. तर मून तिथेच थांबतोय का? तर नाही. जसा ग्रह फिरत राहणार तसे त्यांचे सॅटेलाइट पण त्यांच्यासोबत फिरतच जातात. ठीक आहे. ग्रह काय करतात? सूर्याला फेरी मारतात. पण सॅटेलाइट काय करतं? ग्रहांना फेरी मारतात. आता अर्थ काय आहे? ग्रह आहे. अर्थ काय करणार? पृथ्वी सूर्याला गोल फेरी मारणार. पण मून काय करणार? मून पृथ्वीला गोल फेरी मारणार. लक्षात येते? पुढे बघूया. सॅटेलाइट लक्षात आलं तुम्हाला? यालाच आपण सॅटेलाइट बोलतो. सॅटेलाइट ॲक्च्युली थोडक्यात भाषेत सांगायचं गेलं तर ग्रहांना प्रत्येक सॅटेलाइट आपली प्रेझेंट असते. त्यांना आपण काय म्हणतो? सॅटेलाइट म्हणतो. आणि सॅटेलाइट हा काय करतो? ग्रहांभोवती फेऱ्या मारतो. ठीक आहे. प्लॅनेट्स काय करतात? सनभोवती फेऱ्या मारतात. लक्षात येते? पुढं बघा.
डॉर्फ प्लॅनेट बघूयात आपण आता. देर आर सम स्मॉलर हेवनली बॉडीज दॅट रिव्हॉल्व अराउंड द सन. काय म्हटलंय पहा, काही छोटे छोटे हेवनली बॉडीज असतात, ते पण काय करतात, सूर्याभोवती फिरत असतात. त्यांना आपण काय म्हणतो, डॉर्फ प्लॅनेट म्हणतो. ठीक आहे, पुढे बघा. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज डॉर्फ प्लॅनेट. त्यांनाच आपण काय म्हणतो, डॉर्फ प्लॅनेट म्हणतो. ऑफ धीस द मोस्ट वेल नोन इज प्लुटो. काय म्हटलंय पहा त्यांनी, हे ग्रह खूप छोटे छोटे असतात म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, डॉर्फ प्लॅनेट म्हणतो. त्यामधून एक चांगल्या प्रकारे ओळखला जाणारा एक छोटासा प्लॅनेट आहे, त्याला आपण काय म्हणतो, प्लुटो म्हणतो. इथे दिलेलं असेल चित्रांमध्ये पहा. इथे पहा, इथे दिलेलं आहे बघा प्लुटो. इथे बघा प्लुटो दिसतो इथे छोटासा, लक्षात येते, हा प्लुटो. त्याला आपण काय म्हणतो, डॉर्फ प्लॅनेट. ठीक आहे, पुढे बघूया. डॉर्फ प्लॅनेट रिव्हॉल्व इंडिपेंडंटली अराउंड द सन. दे हॅव ॲन ऑर्बिट देअर ओन. म्हणजेच काय, जसं समजा पृथ्वी आहे, पृथ्वी काय करते, सूर्याभोवती फिरते. पृथ्वी सूर्याभोवती फिरताना ती काय करते, एकाच ऑर्बिटमध्ये फिरत असते. त्यांना प्रत्येकाची ऑर्बिट प्रेझेंट असते. तसं प्लुटोचं असतं का, तर नाही. प्लुटो काय करतो, स्वतःच्या मार्गाने फिरत असतो. बाळांनो, आता आपण काय बघणार आहोत, ॲस्ट्रॉइड्स. ॲस्ट्रॉइड्स बघूया. ॲस्ट्रॉइड्स काय आहे बघा. बिटवीन द प्लॅनेट्स मार्स अँड ज्युपिटर देअर इज बॉन्ड ऑफ न्यूमरस स्मॉल हेवनली बॉडीज. दे आर ऑल्सो कॉल्ड एज ॲस्ट्रॉइड्स. ॲस्ट्रॉइड्स म्हणजे काय, सोलार सिस्टीममध्ये जे दगड प्रेझेंट असतात त्यांना आपण काय म्हणतो, ॲस्ट्रॉइड्स असे म्हणतो. ठीक आहे, पुढे काय बघा, काय म्हटलेलं आहे, ज्युपिटर अँड मार्स. जे काही ज्युपिटर आहे अँड मार्सच्या मधली जी स्पेस आहे त्यांच्यामध्ये जे आपल्याला पाहायला मिळतं त्यांना आपण काय म्हणतो, ॲस्ट्रॉइड्स म्हणतो. आपण एका चित्रामार्फत समजून घेऊयात. हा बघा, हा चित्र तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. इथे बघा मार्स कुठे आहे, हा मार्स आहे, आणि हे काय आहे बघा, इकडे ज्युपिटर. हा ऑर्बिट कोणाचा आहे, हा पूर्ण ऑर्बिट ज्युपिटरचा आहे. ठीक आहे, एक पूर्ण असा गोल करून इकडून आलेला आहे. ठीक आहे, लक्षात येतं आहे. आणि मार्सचं ऑर्बिट कोणतं आहे, हे बघा, हा वाला मार्सचं ऑर्बिट आहे. ठीक आहे, लक्षात आलं, लक्षात येते तुमच्या. बघा मार्सचं ऑर्बिट आणि या दोघांमध्ये एवढी स्पेस आहे लक्षात येतं आहे, समजतंय तुम्हाला. त्याच्यामध्ये दगडं बघायला मिळतात बघा इकडे, लक्षात आलं. इथं दिसत आहेत आपल्याला बारीक बारीक, त्यांना काय म्हणतो आपण, ॲस्ट्रॉइड्स. परत एकदा बघा, तुमच्या लक्षात आलं नसेल तर लक्ष द्या. इकडे कुठे मार्स कुठे आहे, हा मार्स आहे. ठीक आहे, ज्युपिटर कोणता आहे, हा ज्युपिटर आहे. लक्षात येते, हे दोन ऑर्बिट आहे. मार्सचा हा ऑर्बिट आहे. ठीक आहे, आणि ज्युपिटरचं हे पूर्ण ऑर्बिट आहे. ठीक आहे, इकडून लक्षात आलं. आणि त्यांच्यामधली ही जी जागा, ही ज्युपिटरचं ऑर्बिट आहे, ही जी जागा आहे त्यांना इथे बघा ॲस्ट्रॉइड्स प्रेझेंट आहेत. इथे पण ॲस्ट्रॉइड्स प्रेझेंट आहेत. त्यांच्या दोघांमध्ये जे काही प्रेझेंट आहेत दगड, त्यांना आपण काय म्हणतो, ॲस्ट्रॉइड्स असे म्हणतो. लक्षात आलं. बघा पुढे, ॲस्ट्रॉइड्स ऑल्सो रिव्हॉल्व अराउंड द सन. ॲस्ट्रॉइड्स पण काय करतात, सूर्याच्या अवतीभोवती फिरतात, म्हणजे गोल फिरतात सूर्याच्या. ठीक आहे, पुढे बघा काय म्हटलंय, कंपेअर टू द सन अदर हेवनली बॉडीज इन द सोलार सिस्टीम आर मच स्मॉलर. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे त्यांनी, जे काही सूर्याच्या तुलनेत सोलार सिस्टीममध्ये जे काही प्लॅनेट्स आहेत ते काय आहेत, खूप छोटे आहेत. सूर्य खूप मोठा आहे आणि प्लॅनेट खूप छोटे आहेत सूर्यासमोर. लक्षात येतंय. एक चित्र दाखवते मी तुम्हाला, त्याच्यानुसार आपण समजून घेऊया. इथे बघा बाळांनो, सूर्य किती मोठा आहे पहा, लक्षात येतोय. आणि बघा प्लॅनेट्स कुठे आहेत, इथे बघा, इथे प्लॅनेट्स आहे. मर्क्युरी किती छोटा आहे बघा, सूर्य इतका मोठा आहे का, तर नाही, सूर्य खूप मोठा आहे. इथे बघा वेनस, अर्थ. ठीक आहे, मार्स बघा, ज्युपिटर. लक्षात येते किती छोटे आहे प्लॅनेट, आणि सन किती मोठा आहे. सनच्या तुलनेमध्ये बाकीचे इतर जे प्लॅनेट आहेत ते खूप छोटे आहेत. लक्षात आलं. पुढे बघा काय म्हटलेलं आहे, द मून. काय म्हटले, द मून इज क्लोजेस्ट टू अर्थ. म्हणजे काय, चंद्र हा पृथ्वीच्या खूप जवळ आहे. खूप जवळ आहे ना चंद्र. इथे बघा, इथे अर्थ आहे आणि मून बघा किती जवळ आहे.
मून हा काय आहे? आपल्या पृथ्वीचा सॅटेलाइट आहे, लक्षात आलं. आणि तो पृथ्वीच्या खूप जवळ आहे, लक्षात येत आहे तुम्हाला. पुढे बघा. दॅट इज वाय इट ॲपियर्स टू बी सो बिग ऑल्दो इट इज ॲक्च्युली व्हेरी मच स्मॉलर दॅन द सन. काय बोललं इथे बघा. चंद्र हा पृथ्वीच्या खूप जवळ आहे, बरोबर. म्हणून आपल्याला चंद्र कसा दिसतो? मोठा दिसतो. ठीक आहे, आकाशात पाहिल्यावर आपल्याला चंद्र कसा दिसतो? मोठा असल्यासारखा दिसतो. पण चंद्र हा मोठा आहे का सूर्यापेक्षा? तर नाही. सूर्य खूप जास्त मोठा आहे, चंद्र खूप छोटा आहे. तरीसुद्धा आपल्याला आकाशात चंद्र ज्या आकाराचा दिसतो त्याच आकाराचा सूर्य पण आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे, पण चंद्र हा काय? सूर्यापेक्षा खूप छोटा आहे. इथे बघा चित्रांमध्ये सूर्य किती मोठा आहे, तरी चंद्र बघा किती छोटा आहे. तरी आपल्याला आकाशात जसा सूर्य आकाराने दिसतो आपल्याला आकाशात, तितक्याच आकाराचा चंद्र आपल्याला बघायला मिळतो, बरोबर. चंद्र तितक्या आकाराचा का बघायला मिळतो? कारण की तो पृथ्वीच्या खूप जवळ आहे आणि सूर्य खूप लांब आहे पृथ्वीच्या. मग आपल्याला चंद्र ज्या आकारात दिसतो त्याच आकारात सूर्य पण दिसतो. ठीक आहे, सूर्य का दिसतो? तर खूप मोठा आहे आणि खूप दूर आहे. ठीक आहे, जर समजा चंद्र इथे दूर असला असता तर आपल्या पृथ्वीला चंद्र दिसलाच नसता. का दिसला नसता? कारण की तो खूप छोटा आहे. सूर्य का दिसतो मोठा दूर असूनही? कारण तो खूप मोठा आहे सूर्य. ठीक आहे, लक्षात येतंय. पुढे बघा काय म्हटलंय. ए डायग्राम ऑफ द सोलार सिस्टीम इज गिवन बिलो. खाली जी डायग्राम दिलेली आहे ती कशाची? सोलार सिस्टीमची आहे. इन इट यू सी द सन इन द सेंटर, द हेवनली बॉडीज दॅट revolve around it and their orbits, the planets, satellites, dwarf planet, asteroids are all parts of their solar system. ठीक आहे, बघा काय म्हटलंय. खाली आपल्याला एक डायग्राम दिलेली आहे. ही डायग्राम लक्षात येते? ही वाली डायग्राम दिलेली आहे, लक्षात आलं. इथे पहा, ही वाली आपल्याला डायग्राम दिलेली आहे. यात काय आहे? सूर्य मध्यभागी आहे, दिसतोय सूर्य मध्यभागी, आणि बाजूला काय आहे? प्लॅनेट फिरत आहेत सूर्याच्या आजूबाजूला, सूर्याला गोल फिरत आहेत. ठीक आहे, लक्षात आलं. त्यांना आपण काय म्हणतो? हेवनली बॉडीज. प्लॅनेट, सॅटेलाइट, डॉर्फ प्लॅनेट. ठीक आहे, डॉर्फ प्लॅनेट म्हणजे हा प्लुटो. ठीक आहे, छोटा प्लॅनेट. लक्षात आलं. ते सगळे काय आहेत? ॲस्ट्रॉइड्स पण आपल्याला बघायला मिळत आहेत बघा इकडे. हे सगळे एक सूर्यमालेचे सोलार सिस्टीमचा एक हिस्सा आहेत, लक्षात येतंय. इथे बघा काय म्हटलेलं आहे. A diagram of our solar system. Please note that only Earth satellite is shown in it. म्हणजे काय म्हटलेलं आहे की प्रत्येक जे प्लॅनेट्स आहेत, इकडे लक्ष द्या, जे काही प्लॅनेट आहेत, आता हे सगळे काय आहेत? प्लॅनेट्स आहेत. त्यांना आपापला सॅटेलाइट प्रेझेंट असतं. पण इथं शो केलेलं आहे का? इथे दाखवलेले आहे का प्रत्येक सॅटेलाइटचे दाखवले आहेत का चित्र प्लॅनेट्सचे? लक्षात आलं. नाही दाखवलेले आहेत. फक्त अर्थचा सॅटेलाइट आपल्याला दाखवलेला आहे आपल्या लक्षात येण्यासाठी. ठीक आहे, मून हा अर्थचा काय आहे? सॅटेलाइट आहे. लक्षात येते तुम्हाला बाळांनो. सगळ्या प्लॅनेटचे सॅटेलाइट दाखवलेले नाही आहेत, फक्त अर्थचा सॅटेलाइट आपल्याला इथे दाखवले आहेत. कारण की तुम्हाला समजायला पाहिजे की सगळ्या प्लॅनेट्सला आपले सॅटेलाइट प्रेझेंट असतात. ठीक आहे, पुढे बघा आपण काय शिकूयात. कॅन यू टेल. लुक ॲट द पिक्चर ऑफ द सोलार सिस्टीम. सोलार सिस्टीमचे पिक्चर पाहिलं आहे तुम्ही. आन्सर द फॉलोइंग. त्याचे आपल्याला क्वेश्चन अँड आन्सर करायचे. ठीक आहे, प्रश्न काय आहे? विच प्लॅनेट इज नियरेस्ट टू सन. काय म्हटलं आहे? तुम्ही या चित्रामध्ये पहा आणि प्रश्नांची उत्तरं द्यायचे आपल्याला. काय आहे प्रश्न? सूर्याच्या जवळचा ग्रह कोणता? विच प्लॅनेट इज नियरेस्ट टू सन. सूर्याच्या जवळचा ग्रह कोणता असं विचारलेलं आहे. कोणता आहे बाळांनो? पहा हा चित्र आणि मला आन्सर सांगा. सूर्याच्या जवळचा ग्रह कोणता आहे? इथे पहा, हा काय आहे? सूर्याच्या जवळचा ग्रह कोणता आहे? तर मर्क्युरी. बघा मर्क्युरी दिसतोय सूर्याच्या जवळ, तर आन्सर काय येणार? मर्क्युरी. नोट डाऊन करून घ्या. पुढचा प्रश्न काय आहे बघा. ॲट व्हॉट पोझिशन इन द अर्थ फ्रॉम सन. काय आहे प्रश्न? आपली पृथ्वी ही कोणत्या स्थानावर आहे?
बघा ही डायग्राम बघून मला सांगा की आपली पृथ्वी कितव्या स्थानावर आहे, कोणत्या स्थानावर आहे. तर पहा इथं काय येणार, पहिला काय आहे मर्क्युरी, दुसऱ्या स्थानावर काय आहे व्हीनस, तिसऱ्या स्थानावर काय आहे अर्थ. ठीक आहे, मग आन्सर काय येणार थर्ड पोझिशन, आपली पृथ्वी तिसऱ्या स्थानावर आहे. पुढचा प्रश्न पहा, विच प्लॅनेट इज प्लेस्ड बिटवीन अर्थ अँड मर्क्युरी. म्हणजेच काय, अर्थ आणि मर्क्युरी या ग्रहांमध्ये कोणता ग्रह आहे, या दोन ग्रहांमध्ये कोणता ग्रह आहे. ही काय आहे अर्थ आणि मर्क्युरी यांच्या दोघांमध्ये कोणता ग्रह आहे असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. आन्सर काय येणार, पहा हे दोन चित्र, अर्थ आणि मर्क्युरी विचारलंय ना आपल्याला. अर्थ आणि मर्क्युरी या दोघांमध्ये कोणता आहे सांगा ग्रह, तर काय येणार व्हीनस. लक्षात आलं, अर्थ आणि मर्क्युरीमधला प्लॅनेट आपल्याला विचारला आहे, तो कोणता प्लॅनेट लक्षात घ्या, काय आहे व्हीनस. आन्सर काय येणार व्हीनस. पुढचा प्रश्न काय आहे बघा, नेम ऑफ द प्लॅनेट्स बियॉन्ड द ऑर्बिट मास इन सिरियल ऑर्डर. म्हणजेच काय, मार्स नंतर कोणते असे प्लॅनेट आहेत ज्यांचे ऑर्बिट आपल्याला बघायला मिळतात, त्यांचे सिरियल सांगायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, बघा चित्रात, बघा चित्रांमध्ये पहा, मार्स कुठे लक्षात आलं, मार्स हा बघा मार्स, ही काय आहे मार्सची पूर्ण ऑर्बिट आहे. लक्षात येतो, मार्सची ऑर्बिट आहे. मार्स नंतर कोणाची ऑर्बिट आहे, ज्युपिटर. हे बघा इकडे एवढा गॅप आहे ना, त्यानंतर ज्युपिटर आहे की नाही. मग सिरियल वाईज सांगा, ज्युपिटर नंतर कोणाचं ऑर्बिट आहे, सॅटर्न, युरॅनस, नेपच्यून. काय काय येणार आन्सर, ज्युपिटर, सॅटर्न, युरॅनस, नेपच्यून. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, विच प्लॅनेट इज फर्देस्ट फ्रॉम द सन. ठीक आहे, कोणता ग्रह सूर्यापासून खूप लांब आहे. पहा या चित्रांमध्ये, कोणता ग्रह सूर्यापासून लांब आहे, हा सूर्य. आणि सांगा प्लॅनेट, हे सगळे प्लॅनेट्स आहे ना, कोणता ग्रह सूर्यापासून लांब आहे बघा, हे सगळे काय प्लॅनेट्स आहेत. ठीक आहे, आपल्याला प्लुटो नाही विचारला, डॉर्फ प्लॅनेट नाही विचारला, प्लॅनेट विचारले. मग काय येणार नेपच्यून. आन्सर काय ना नेपच्यून. ठीक आहे, बघा सूर्यापासून किती दूर आहे नेपच्यून. आपण इथपर्यंतच थांबूया. क्वेश्चन आन्सर तुम्हाला सगळे समजले असतील, आन्सर नोट डाऊन करून घ्या. आणि हा आता पुढचा पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पार्ट 3 मध्ये घेऊया. ग्रॅव्हिटेशनचा पुढचा पार्ट सगळा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. चला, ओके, बाय. Thank you for watching my all YouTube family. See you again. Bye bye.